एटीएमसाठी नवे नियम। एटीएममध्ये महिन्याला फक्त 3च फुकट व्यवहार। चौथ्या व्यवहारापासून प्रत्येक वेळी 23 रुपये अधिक जीएसटी। उपमुख्यमंत्री अजित पवारांना कराडच्या वाहतूक कोंडीचा फटका। कोल्हापूर दौरा रद्द करून शासकीय विश्रामगृहात मुक्काम। वरंध घाट वाहतुकीसाठी खुला। पावसाळ्यात दरड दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर बंद होता घाट। सणासुदीमुळे वरंध घाट खुला। अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचे लखनौमध्ये उत्स्फूर्त स्वागत। शुक्ला आता स्वगृही जाण्यासाठी लखनौ इथं पोहोचले। मुंबईत पुन्हा जोरदार पाऊस। महामार्गांवरील वाहतूक धीम्या गतीने। गंगापूर धरणातून 990 क्युसेकनं पुन्हा विसर्ग। गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस। गंगापूर धरण सध्या 97% भरलंय। मतचोरीच्या आरोपांची चौकशी करा। गेल्या 10 ते 12 वर्षांचा खेळ उघड होईल। राज ठाकरेंचं वक्तव्य। दिल बहलाने के लिए ख्याल अच्छा है। मुख्यमंत्री फडणवीसांचा राज ठाकरेंना चिमटा। राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला पुरावे द्यावेत। आमदार प्रवीण दरेकर यांनी सुनावलं। धक्के देणारे अनेक आले, मात्र शिवसेनेला धोका नाही। उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांशी संवाद, तर विरोधकांना टोला। महायुती अभेद्य, जनतेनं भ्रमित होण्याचं कारण नाही। राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींवर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरेंना फोन। गणपतीच्या निमंत्रणासाठी फोन केल्याची चर्चा। जरांगेंना बैठकांसाठी पैसे दिले जातात। एका मतदारसंघातून आमदार 10 ते 15 लाख रुपये देतात। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप। सत्ता पालट झाल्यास कोणालाही सोडणार नाही, मनोज जरांगेंचं वक्तव्य। 40 गावात भुजबळ आणि महाजन एकाच व्यासपीठावर, दोघांनी एकमेकांसोबत जास्त बोलणं टाळलं। राज्यात मटण खायला बंदी आहे का? संजय राऊतांचा सवाल। मंत्री नितेश राणे सोमवारी वराह जयंती साजरी करणार। भाजपची तातडीची बैठक। मुंबई मनपा निवडणुकीसाठी खलबत। मी कामातून उत्तर देतो, नाव न घेता एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका। एकनाथ शिंदेंच्या संगमनेरमधील रॅलीत राडा। पोलिसांकडून शिवसैनिकाला लाठीचा प्रसाद। पोलीस असल्याची बतावणी करत महिलेवर बलात्कार। दौंड तालुक्यातील संतापजनक घटना। भंडाऱ्यातील लाखनी ग्रामीण रुग्णालयात रुग्णाच्या जीवाशी खेळ। सफाई कर्मचाऱ्यानं रुग्णाला सलाईन लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर। येवल्यातून नांदगाव मार्गे वाहतूक वळवली। जय महाराष्ट्रच्या बातमीची प्रशासनाकडून दखल।